सो आयुष्यात पहिल्यांदा मी खरवस बनवलाय आणि तो पण एवढा परफेक्ट झालाय. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर रुपाली नाईक ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो माझ्या फ्रेंडने दिला आहे चीक, म्हणजे दुधाचा चीक असतो तो आणि दूध, तर त्याच्यापासून आपण भन्नाट अशी रेसिपी. सो आपण बनवूया खरवस. तर हे आहे गूळ, किसून घेतलंय मी, आणि ही आहे वेलची, त्याची पूड करून घेतली आहे, आणि हे जायफळ आहे, पण हे थोडंसं किसून घालायचं, पूर्ण नाही घालायचं आहे, तर नाही तर झोप येणार तुम्हाला खूप. तर हे थोडंसं किसून घालणार आहे. आणि दुधाचा चीक घेताना म्हणजे प्रमाण असं ठेवायचं की जर 500 ml असेल म्हणजे अर्धा लिटर, तर 100 ml दूध ठेवायचं आणि 500 ml चीक, असं करून तुम्ही त्याच्यात म्हणजे गूळ असं विरघळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो खरवस बनवायचा. मग तो जाड आणि सॉफ्ट स्पॉन्जी असा पारंपरिक असा पद्धतीनं होतो. तर हा एवढा चीक आहे आणि हे दूध आहे. तर आता याच्यात मी 2 ग्लास चीक घातलाय आणि अर्धा ग्लास दूध घातलंय. आता याच्यामध्ये मी गूळ मिक्स करणार आहे. तर हे असं मिक्स झालं पाहिजे पूर्णपणे, हे गूळ विरघळलं पाहिजे, असं पूर्ण ढवळायचं जोपर्यंत हे विरघळत नाही. तर ह्याच्यात मी टाकली आहे थोडीशी हळद फॉर कलरिंग. सो मिक्सरमध्ये ह्यामध्ये मी जिरा टाकला आहे आणि ही वेलची पावडर आणि थोडंसं हे जायफळ असतं ते रोस्ट म्हणजे किसून टाकणार आहे आणि मी मिक्स करणार आहे ते. सो ह्याची वाटून एवढी पूड झालेली आहे, तर ती आपण याच्यामध्ये टाकूया. मिक्स 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 मिक्स. कसं होतं तुला माहीत नाही. सो या इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, स्टीम करणार आहे. याच्यामध्ये आता भांडं ठेवणार आहे. सो आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम हाय ठेवूया आणि 20 मिनटापर्यंत ठेवूया हे. सो आता 20 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद करते आणि हा थंड झाला पूर्ण की मग हे रिमूव्ह करून काढून मग मी तुम्हाला दाखवते. सो आयुष्यात पहिल्यांदा मी खरवस बनवला आहे आणि तो पण एवढा परफेक्ट झाला आहे. सो मी आता एक खाऊन बघते पीस कसा झाला आहे तो. परफेक्ट, एकदम मस्त. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रुपाली नाईक ब्लॉग्स. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.